आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ग्रामविकासासाठी अतिदूरच्या 100 गावांची निवड करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं राज्यांना आवाहन. बालकांचं लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण होण्यासाठी वर्तमान वय 18 वर्षच ठेवावं अशी 22व्या कायदा आयोगाची केंद्र सरकारला शिफारस. शेतातल्या पिकांचे अवशेष न जाळण्याबाबत फारशी प्रगती होत नसल्याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं केली तीव्र चिंता व्यक्त. पाकिस्तानात शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 59 लोकांचा मृत्यू तर 70 जण जखमी. आणि 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर. 9 सुवर्ण, 13 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश. ग्रामविकासासाठी अतिदूर असलेल्या 100 गावांची निवड करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यांना केलं आहे. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते आज संकल्प सप्ताह या विशेष उपक्रमाचा प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या 329 जिल्ह्यांमधल्या 500 आकांक्षी तालुक्यांमध्ये संकल्प सप्ताह राबवला जाणार आहे. नागरिकांची जीवनमान गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी तालुका स्तरावर प्रशासन सुधारणा करणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाला 5 वर्ष पूर्ण झाली असून सुशासनाचं ते उदाहरण असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. सांघिकरित्या काम केलं तर यश नक्कीच मिळतं असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. समाजाची लोकसहभागाची शक्ती सर्वात मोठी असून सरकारच सर्व काही करेल या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. पॉक्सो कायद्याखाली बालकांचं लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण करण्यासाठी संमतीचं वर्तमान वय 18 वर्षच ठेवावं अशी शिफारस 22व्या कायदा आयोगानं केंद्र सरकारला केली आहे. हे वय कमी केलं तर बालविवाह आणि बालकांच्या तस्करीविरोधातल्या लढ्यावर हानीकारक परिणाम होतील असं आयोगानं नमूद केलं आहे. भारतात संमतीचं सध्याचं वय 18 वर्ष आहे. 16 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांकडून कायद्यानं संमती नसली तरी प्रत्यक्षात मौन मंजुरी असेल अशा प्रकरणी परिस्थिती सुधारण्यासाठी पॉक्सो कायद्यात काही सुधारणा करणं आवश्यक आहे. राजधानी दिल्लीमधलं हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी शेतातल्या पिकांचे अवशेष अजिबात न जाळण्याबाबत फारशी प्रगती होत नसल्याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पुढच्या 15 दिवसात या संदर्भातली उद्दिष्ट साधण्याकरता प्रगती करण्याकरता शेतकऱ्यांना शेतातल्या जैव कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुरवण्यात आलेल्या यंत्रांविषयी दैनंदिन अहवाल सादर करण्यासाठी आयोगाने सांगितलं आहे. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी या कामाची जबाबदारी वरपासून खालपर्यंत सर्वच अधिकाऱ्यांवर निश्चित करण्याची वेळ आली असल्याचं यावेळी सांगितलं. स्वच्छतेसाठी 1 तारीख 1 तास या रविवार 1 ऑक्टोबर रोजी देशभरात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना केलं आहे. स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी 1 ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र नागरी तसंच ग्रामीण भागात 1 तारीख 1 तास या उपक्रमांतर्गत प्रत्येकानं ते असतील तिथं स्वच्छता साफसफाई करून या अभियानात सहभाग घ्यावा. गावागावांमध्ये शहरात प्रत्येक विभागात सकाळी 10 वाजल्यापासून या मोहिमेची सुरुवात होईल, ज्यातून स्वच्छतेची गरज, त्यांचे फायदे आणि महत्त्व पटवून दिलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी आपल्या राज्यात स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान 2चा प्रारंभ केला होता, याची आठवण करून देत ते म्हणाले की संत गाडगे महाराजांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतेची चळवळ सुरू केली. ही चळवळ आपल्याला पुढे न्यायची असून त्यातून कचरामुक्त निरोगी महाराष्ट्राची निर्मिती होईल. मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा या 2 आंतरराज्य स्पर्धांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. स्वच्छतेसाठी 1 तारीख 1 तास हा उपक्रम पनवेल महानगरपालिका राबवत असून त्याबाबत पनवेलचे महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी अधिक माहिती दिली. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण 1 ऑक्टोबरला 1 तास देऊन श्रमदान करूया. या श्रमदानासाठी पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये आतापर्यंत 36 हॉस्पिटल्स, 46 शाळा व महाविद्यालय, 20 स्वयंसेवी संस्था, बचत गट, रहिवासी संस्था इत्यादी नागरिकांनी व संस्थांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग नोंदविलेला आहे. या मोहिमेअंतर्गत महानगरपालिका हद्दीत 127 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. आपला सहभाग नोंदवण्यासाठी आपण स्वच्छता हीच सेवा.com या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि आपला सहभाग नोंदवा.
स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत 1 तारखेला एकत्र एक तास या उपक्रमात महिला आणि बालविकास मंत्रालय उद्या सक्रिय सहभागी होणार आहे. सकाळी 10 वाजता अभियान सुरू होणार असून यात अंगणवाडी केंद्र, वन स्टॉप सेंटर, राष्ट्रीय लोकसहकार्य आणि बालविकास संस्था यात सहभागी होणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. पाकिस्तानात काल झालेल्या बॉम्बस्फोटात 59 जणांचा मृत्यू झाला तर 70 जण जखमी झाले. हे बॉम्बस्फोट ईद ए मिलादुन नबी या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आले असताना करण्यात आले. पहिला स्फोट बलुचिस्तान सुबेच्या मस्तुंग क्षेत्रात झाला. यानंतर लगेचच दुसरा स्फोट खैबर पख्तूनख्वा सुबे इथल्या हांगूमधल्या मशिदीत झाला. हे क्षेत्र पाकिस्तानी तालिबानी उग्रवादी आणि दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या अखत्यारीतलं आहे. तालिबानची पाकिस्तानी शाखा तहरीके तालिबान पाकिस्ताननं या हल्ल्याची जबाबदारी घ्यायला नकार दिला आहे. निवडणूक आयोग आज आपल्या जयपूर दौऱ्यांच्या दुसऱ्या दिवशी निवडणुकीच्या तयारीबाबत विविध बैठका घेणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडेय आणि अरुण गोयल राजस्थानातल्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी 3 दिवसांच्या जयपूर दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं गेले 20 दिवस सुरू असलेलं ओबीसी आंदोलन सरकारच्या आश्वासनानंतर आज मागे घेण्यात आलं. राज्य सरकार आणि ओबीसी नेत्यांमध्ये काल मुंबईत बैठक झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलं. मराठा किंवा ओबीसी कुठल्याच समाजावर राज्य सरकार अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली. ओबीसी समाजातल्या तरुणांना शिक्षणाकरता असेल, परदेशी शिष्यवृत्तीच्या संदर्भात असेल, त्या ठिकाणी हॉस्टेलच्या व्यवस्था असतील, अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय हे मागच्या काळामध्ये आपल्या सरकारने घेतले. आताही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात 4000 कोटी रुपये आपण ओबीसी समाजाच्या विभागाला स्वतंत्रपणे त्या ठिकाणी विविध योजनांकरता उपलब्ध करून दिलेले आहेत, जेणेकरून आमच्या ओबीसी मुलांचं आणि विशेषतः विद्यार्थ्यांना असतील, युवकांना असेल, एक भविष्यामध्ये त्यांचं चांगला विकास चीनमध्ये हांगझोऊ इथं सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिसमध्ये मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या भारतीय जोडीनं चीनी तैपेईच्या लियांग एनशुओ आणि हुआंग चुंग हाओ यांना हरवत सुवर्णपदक पटकावलं. भारताच्या सरबजोत सिंग आणि दिव्यानं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून दिलं आहे. भारतीय जोडीच्या प्रभावी कामगिरीमुळे खेळावर चांगली पकड मिळाली होती. मात्र चीनच्या नेमबाजांनी 16-14 अशा फरकानं हा सामना जिंकला. ॲथलेटिक्समध्ये अजय कुमार सरोज आणि जिन्सन जॉन्सन ही जोडी 1500 मीटर हिटच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. मीराबाई चानू आज दुपारी 1:30 वाजता वेटलिफ्टिंगमध्ये आपली ताकद दाखवत आहे, तर बिंध्याराणी देवी 4:30 वाजता आपलं कौशल्य दाखवेल. आज लवलिना बोर्गोहेन, निशांत देव आणि सचिन मुष्टियुद्धाच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहेत. पुरुष हॉकीमध्ये आज संध्याकाळी भारत आणि पाकिस्तान समोरासमोर असतील. भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत 35 पदकं जिंकली आहेत. यात 9 सुवर्ण, 13 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश असून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. दक्षिण कोकण किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून हा पट्टा आज रात्रीपर्यंत पणजी आणि रत्नागिरी दरम्यान कोकण गोवा किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. यामुळे येत्या 24 तासात दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ग्रामविकासासाठी अतिदूरच्या 100 गावांची निवड करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं राज्यांना आवाहन. बालकांचं लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण होण्यासाठी वर्तमान वय 18 वर्षच ठेवावं अशी 22व्या कायदा आयोगाची केंद्र सरकारला शिफारस. शेतातल्या पिकांचे अवशेष न जाळण्याबाबत फारशी प्रगती होत नसल्याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं केली तीव्र चिंता व्यक्त. पाकिस्तानात शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 59 लोकांचा मृत्यू तर 70 जण जखमी. आणि 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर. 9 सुवर्ण, 13 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.